अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे। काँग्रेस नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेत पैशाचा मोठा वापरही होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। पक्षातील अनेक इच्छुकांवर अन्याय झाल्याचा दावा करत माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी केला। लोकशाही प्रक्रियेला धक्का बसत असल्याचे म्हटले। यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा यासह अनेक जिल्ह्यातही अशीच घडामोडी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यानही या आरोपाला प्रत्युत्तर खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जोरदार काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसला कुठेतरी वाटतं की उमेदवार देण्यामध्ये चूक झाली आहे। नाही असं आहे की 3-4 उमेदवार काँग्रेसला तिकीट मागून राहिले आणि त्याच्यातला त्या उमेदवाराला डावलून याला उमेदवारी दिली असा विषय नव्हता ना। एकच उमेदवार जो होता की त्यांनी काँग्रेस पक्षाला उमेदवारीची मागणी केली होती। असं तर नाही की 3-4 लोक उमेदवार तिकीट मागून राहिले आणि त्यांच्यावर अन्याय करून याला आम्ही दिलेला आहे। आता त्या याच्यामध्ये एक उमेदवार जर नाही तर मग समजा या उमेदवाराला आम्ही तेव्हा ढकलून दिलं असतं, समजा ढकलून दिलं असतं तर तिथं निवडणूक बिनविरोधून गेली असती। हो, भाजपने मॅनेज केलं का या उमेदवाराला, असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, आता आहे की काही गोष्टी उघड डोळ्यांनी पाहूनही सुद्धा आपण त्याच्याकडे नाही पाहिलं तर त्यात काय सगळं समजून मी याच नाही, महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी त्यांनी हा खेळ खेळला। या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी हा त्यांनी खेळ खेळला। तुम्ही पाहिलं ना, यवतमाळमध्ये काय झालं, चंद्रपूरमध्ये काय झालं, वर्धामध्ये काय झालं। मी तेच म्हटलं, लोकशाहीची सगळी चौकट विस्कळीत करून टाकलेली आहे आणि पैसा हे याचा एवढा उघडपणे दुरुपयोग आम्ही पहिल्यांदाच पाहतो। काँग्रेस अशा परिस्थितीत आहे की ते निवडणूक लढण्याच्या अगोदर, निकालाच्या अगोदर कारण शोधतात की पराभवाचं कोणतं कारण सांगायचं। म्हणजे लोकसभेची, विधानसभेची निवडणूक असली, बाकीच्या राज्याच्या निवडणुका असल्या तर कधी EVMवर दोष देतात, कधी इलेक्शन कमिशनवर दोष देतात आणि कधी SIRवर दोष देतात। आणि आता जेव्हा त्यांना दिसते आहे की विधान परिषदेमध्ये पूर्ण महाराष्ट्रात सुपडा साफ होणार आहे, अमरावतीमध्ये मोठी नाचक्की होणार आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ते कारण शोधतात। स्वतःच्या उमेदवारालाच म्हणतात तो मॅनेज झाला, त्याला पैसे मिळाले, त्याला समोर करणाऱ्या नेत्यांना पैसे मिळाले। म्हणजे आता त्यांची परिस्थिती स्वतःच्या उमेदवारावर, स्वतःच्या नेत्यांवर घसरली आहे। म्हणजे काही नेते म्हणतात की या 2 नेत्यांनी आणलं, अमरावतीतले नेते म्हणतात प्रदेशाध्यक्षाचा उमेदवार आहे, यांना 2 वर्षात स्वतःचा उमेदवारसुद्धा शोधता आला नाही आणि त्यामुळं ते आरोप करतात आहे। खरं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे याप्रमाणे त्यांना निवडणूक लढायची नसते, जिंकायचं नसतं, त्यामध्ये गंभीरपणा नसतो आणि फक्त पराभवाचे कारणं शोधत असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या वायफळ बडबडीकडे कोणी लक्ष न देता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये मोठ्या ताकदीनं लोकप्रतिनिधी निवडून देतील हा विश्वास आहे। हर्षवर्धन